विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, काय सांगणार? आज सकाळपासून रावेर लोकसभा मतदारसंघ आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघ आमचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, त्यानंतर सतीश अण्णा, गुलाबराव पाटील, आमचे अनिल दादा प्रवक्ते गुलाबराव देवकर आणि अनिल पाटील आमचे प्रवक्ते, प्रतिभाताई पाटील प्रवक्त्या, त्यानंतर कल्पना पाटील, अभिषेक पाटील आणि आमचे सर्व रवी विवेक सगळं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही सर्व जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या जे काही नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेच्या संदर्भात आढावा घेतला। यामध्ये बहुतांश नगरपालिका मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे तयार आहेत आणि चांगली परिस्थिती ओव्हरऑल या ठिकाणी आमच्या निदर्शनास येते। रावेरमध्ये तर अतिशय चांगली परिस्थिती आहे। अल्पसंख्याक समाजाच्या अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विश्वास ठेवून इकडे प्रवेश केलेला आहे। एकंदरीतच जिल्ह्यामध्ये अतिशय साधक बाधक आणि पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी दिसतंय। बहुतांश नगरपालिकेमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी आमची खात्री आहे। एक दोन नगरपालिकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही कमी जास्त झालं तर आम्ही त्या ठिकाणी युती करण्याच्या संदर्भामध्ये ऑफर समोर दिलेली आहे। समोरच्यांकडनं जेव्हा आमच्याकडं ऑफर येईल, चर्चा होईल, त्यावेळेस तो निर्णय होईल। सध्या तरी आम्ही जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली नाही। त्यामुळे आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी वातावरण आम्हाला खूपच या ठिकाणी दिसतंय चांगलं। तर मला असं वाटतं की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितप्रमाणे इतर पक्षावर हवी होईल आणि जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमचे निवडून कुठल्या मतदारसंघामध्ये आपण युतीमध्ये लढणार आहोत? कारण अंमळनेरचं जर चित्र पाहायला गेलं तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याचं चित्र समोर येत आहे, अशी चर्चा देखील आहे। नाही, अजून कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही। पण आमच्याकडे किती उमेदवार आहेत, कोण उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे का, किती उमेदवार आहेत? आता अंमळनेरचं जर उदाहरण घेतलं तर अंमळनेरमध्ये खूपच उमेदवार, आमचे 4 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी जवळपास 100च्या आसपास उमेदवार आहेत, म्हणजे 150च्या आसपास उमेदवार असल्यामुळे आणि आम्हाला येऊन 36-37 लोकांना उमेदवारी द्यायची आहे। त्यामुळे मग इतके सगळे उमेदवार जास्त झाल्यानंतर तिथे थोडा प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे अजून तर आमच्या पक्षाचे आहेत, अजून तर बाकीच्या पक्षांबरोबर युती करायची असेल तर त्यांच्या उमेदवारांची यादी अजून तपासायची आहे। त्यामुळे 1-2-3 दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल आणि तो निर्णय बाहेर होईल। आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली। त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजप आमचा एक नंबरचा शत्रुपक्ष असल्याने त्यांच्या पराभवासाठी आम्ही युतीमधील शिवसेना, शिंदेगड, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत हातमिळवणी करू शकत असल्याचं काल त्यांनी केलं। यावर तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका तशी नाही। आमची भूमिका नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि जिथं ज्या पक्षाचं लोकमत जास्त आहे किंवा ज्या प्रभागामध्ये जास्त आहे असे जर या ठिकाणी आमच्याशी कोणी कॉम्प्रोमाइज करायला तयार झाले तर वरिष्ठांशी चर्चा करून तो निर्णय आम्ही घेऊ। तोपर्यंत आम्ही तो निर्णय तसा घेणार नाही। स्वबळावर आमची तयारी आहे। आमच्या सर्व नगरपालिकांमध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे उमेदवार आहेत आणि स्वबळावरती निवडणुका लढण्यासाठी आम्ही तयार आहोत। तर दाखवून मी माझ्या 12 मंत्रिपदांचा राजीनामा दिला होता, तशीच नैतिकता आता अजित पवारांनी दाखवावी आणि पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणतात। अहो, पण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी होती। दादांनी राजीनामा द्यावा, आज काय घडले? काय मुळात काही घडलंच नाही, तुम्ही राजीनामा मागताच का? काही घडलं तर राजीनामा मागण्यात मजा आहे ना। तुम्ही उगीच, मी तेच सांगते, साफसाफ म्हणून तुम्ही भूमिका वाढवताय। काय घडलंच काही नाही महाराष्ट्रामध्ये तर उगीच त्याची काय दळचामा करताय तुम्ही, चुकीचं आहे। मनसे गेल्यामुळे फार मनसेची ताकद आहे। ती पूर्वी एक काळ होता, तो संपलं इतिहासामा झालाय ते आता। मग एक काळ तर आमचा राष्ट्रवादीचा होता, जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी हवी होती। आता काळ बदलतो, आता काळाच्या ओघामध्ये तिकडं नाशिकमध्ये मनसेचं काय फार काही आहे असं मला वाटत नाही। एकनाथ खडसेंनी असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही भाजप सोडला तर सर्व पक्षांसोबत युती करू शकतो असे वरतून आम्हाला आदेश आहेत आणि टाइम पडला तर आम्ही सर्व पक्षांसोबत युती करून निवडणूक देखील लढवू। याचा परिणाम थेट भुसावळमध्ये देखील त्यांनी केलेला आहे। म्हणजे ते अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, यांच्यासोबत देखील ती युती करायला अशा प्रकारचा प्रयोग आम्ही करायला हरकत नाही, परंतु त्याला आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल। त्यांच्याकडे तशा प्रकारचे निवडून येणारे उमेदवार जर असतील
तर तो विचार आम्हाला वरिष्ठांच्या संमतीशिवाय करता येणार नाही. आम्ही वरिष्ठांची संमती घेऊन तो विचार करू. जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्याप्रमाणे इकडे येऊ शकतात. कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, ते दोन्ही एकत्र लढणारे इकडे पण होऊ शकतात सर. काय झालंय की आता प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युती आणि आघाडीमध्ये चर्चा आहे. जोपर्यंत निवडणुकीचे निर्णय 17 तारखेला जोपर्यंत होत नाही, कारण 17 तारखेला EB फॉर्म द्यायचे आणि नंतर माघारीचे दिवस आहेत, तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट त्या ठिकाणी सांगता येणार नाही. परंतु काही ठिकाणी असे प्रयोग जर या ठिकाणी वरिष्ठांनी परवानगी दिली तर निश्चितपणे असे प्रयोग होतील असं एकंदरीत चित्र आमच्या लक्षात येतं. जिल्ह्यात किती जागा ते जिल्ह्यामध्ये 2-3 नगरपालिका सोडल्या तर मला असं वाटतं की बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढाकार घेईल किंवा जास्तीच्या बहुमताने या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो असू. रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांचं प्रवक्तेपद काढलेलं आहे, यावर काय सांगता? तो अधिकार वरिष्ठांचा आहे. प्रवक्तेपद कोणाला नेमावं, कोणाने भूमिका मांडावी, तो निर्णय सर्वस्वी वरिष्ठ घेतात. त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो मला माहीत नाही. परंतु आमच्याकडे आता प्रतिभाताई शिंदे नवीन प्रवक्ते आहेत. अनिल दादांना पण प्रवक्तेपद या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाची भूमिका मांडणं राज्य सरकारमध्ये हे ते त्यांचं काम व्यवस्थितपणे करतील आम्हाला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातून आता सारखं एकच प्रवक्ता राहत नाही कुठल्याच पक्षामध्ये, प्रवक्ते बदलत असतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे बदलले असतील कदाचित, माहीत नाही. परंतु तो अधिकार पूर्णपणे वरिष्ठांचा आहे. सकाळपासून आपण सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेत आहे, जिल्ह्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवरती असं तुम्हाला कुठं वाटतं की इथं तुम्ही सोबळावर लढू शकता आणि या ठिकाणी आम्ही युती करू शकतो? नाही, बऱ्याच ठिकाणी आम्ही सोबळावर लढू शकतो. जोपर्यंत आमच्या खालच्या कार्यकर्त्यांचं समाधान होत नाही, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही. आम्हाला आमचे पत्ते उघडे करायचे नाही. त्यामुळे आमच्या ज्या नगरपालिका आहेत त्या स्थानिक लेवलवरती ते आम्हाला 2 दिवसात ब्रीफ करणार आहेत. ते ब्रीफ केल्यानंतर आम्ही चर्चा करू की कुठली नगरपालिका, आम्ही तुम्हाला साधारण 2-4 दिवसामध्ये सांगू की आम्ही कुठल्या नगरपालिका सोबळावर लढणार आहोत आणि कुठे युतीमध्ये जाणार आहोत. कोणाची युती होईल, कोणाची आघाडी होईल, काय होईल हे 2-3 दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल. शरद पवार गटाचे नेते जे आहे अरुणभाई गुजराती हे आपल्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. कधी प्रवेश त्यांचा उद्या प्रवेश आहे. ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी मला माहिती आहे. कोणाच्या अजितदादांची उपस्थिती ऑफकोर्स, तटकर साहेब आणि अजितदादा मुंबईमध्ये. पुणे जमीन गैरवाटप प्रकरणी अजित पवार यांचे जवळचेच लोक त्यांच्यावर आरोप करताय असं म्हणतात गुलाबराव पाटील. हे बघा, मी त्यावरती खुलासा केलेला आहे की मीडियाला सर्वांना माहिती आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना माहिती आहे की अजित पवार कुठल्या रेंजचा माणूस आहे. अजित पवारमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टीला अजित पवार कधीच भीक घालत नाही आणि असे निर्णय अजित पवार कधी घेत नाही. महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. पण वारंवार अजित पवारविषयी बदनामीकारक या ठिकाणी मजकूर दाखवणं हे पण मीडियाला शोभत नाही असं माझं मत आहे. की प्रत्यक्षात काही घडलंच नाही तरी पण तुम्ही उगीच अजित पवारला टार्गेट करतात, हे काय बरोबर नाही आहे. कधी घडलं नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तनाला अजित पवार कधीही पाठिंबा देऊ शकत नाही, हा आमचा आत्मविश्वास आहे. माझा तर काय, मी तर मंत्री आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे की दादा कुठल्याही गैरकामाला पाठिंबा देत नाही. आम्ही जरी सांगितलं तरी दादा ऐकत नाही. पण बघायला गेलं तर जे दस्तावेज किंवा जी माहिती आहे, जे शासकीय चरण बनलेलं आहे, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे. चौकशी आणखी जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर. पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काय बरोबर नाही. नाही, आता कोण टार्गेट करतोय हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही. परंतु अननेसेसरी दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतंय ते काही योग्य नाही. दादा तशा विचाराचा माणूस नाही आहे. दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये, दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले, ते त्यांची बाजू मांडतील. पार्थ पवारांनी जे केलं त्याचा विषय आपला वैयक्तिक मत का? प्रश्न काही केलं असेल तर ना, काही केलंच नाही, अजून काही निदर्शनच येत नाही, कुठं पेपरच नाही, तर तुम्ही पार्थ पवारला आणि अजित पवारला बदनाम का करताय? अजून जर काही दिसतच नाही, कशातच काही नाही, उगीच साफ म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय.
काय झालं काय हे तर सांगा. पहिली गोष्ट पहिले पेपर तपासू द्या. सरकारने चौकशी लावलेली आहे. चौकशी अंती जे काय अहवाल बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करता पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना. जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 99% जे आहे ते पार्थ पवारच्या नावाचे आहे. मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही. चौकशी लावलेली आहे. चौकशीचा अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू. अंबादास दानवे म्हणतायत की महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आणि जमीन हडप करणार आहे. अंबादास दानवे तेवढंच बोलू शकतात. त्याच्यापेक्षा काय बोलू शकतात. अंबादास दानवेचं कामच ते. त्यामुळे अंबादास दानवेचं बोलणं साहजिक आहे. विरोधी पक्षाचे ते आमदार होते, माजी आमदार. आता त्यांची टर्म संपलेली आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणं अपरिहार्य आहे. त्यांनी नाही बोललं तर त्यांना शिवसेनेमध्ये काही कोणी जागा देणार नाही. काहीतरी बोललं पाहिजे ना. ते स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर शिवसेना बक्षीस म्हणून काही देईल. त्यामुळे आता बक्षीस मिळण्यासाठी काहीतरी करायची त्यांचे प्रयत्न आहे. केविलवाना प्रयत्न आहे त्यांचा.